अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीपूर्वी दादा आणि पवारांमध्ये ही चर्चा झाली। या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार त्यानंतर एकाच मंचावर देखील आले होते। साखर कारखान्याच्या निमित्तानं चर्चा झाल्याचं त्यानंतर अजित पवारांनी म्हटलं। पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभाच्या कार्यक्रमात काका पुतण्यानं हजेरी लावल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली। व्यासपीठावरील कार्यक्रमात सहभागी होण्याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांसोबत बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती आहे। दोन्ही पवारांची एका दालनात बंद दाराआड जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे। बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार कार्यक्रमासाठी व्यासपीठावर आले। त्यावेळी शेजारी केलेली बैठक व्यवस्था अजित पवारांनी बदलली। आपल्या नावाची पाटी एक खुर्ची सोडून बाजूला सरकवली आणि आसन व्यवस्था बदलून घेतली। शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्ये बाबासाहेब पाटील बसले होते। त्यावर बाबासाहेबांना पवारांशी बोलायचं होतं अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे। बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो, म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना। माझा आवाजच आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। दोन्ही नेत्यांमध्ये पॉझिटिव्ह चर्चा होत असेल तर स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे। दोन पक्ष असतील जे विरोधात असू या सत्तेत असू, त्यात जर पॉझिटिव्ह चर्चा होत असेल आणि दोन त्याचे कॅप्टन, त्या पार्टीचे कॅप्टन नाही तर ते नेते एकत्रित येऊन चर्चा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागत केलं बरं असं मला तरी वाटतं। तर महायुती विरोधात लढले त्यांना सध्या पक्षात घेऊ नये असं ठरल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय। त्यांची चर्चा राजकीय होती की व्यक्तिगत होती याबद्दल मला माहिती नाही। राजकीय असेल तर थोडा महायुतीमध्येही चर्चा करावी लागेल अजितदादांना, आणि व्यक्तिगत असेल तर मग ते पारिवारिक असेल त्याबद्दल मला माहिती